कृपया ज्यांचे असेल त्यांनी या त्या मीटिंगमध्ये ठरतं कसं नियोजन करायचं, काय करायचं, कशा पद्धतीने दिंडी काढायची, त्याचं नियोजन कसं करायचं. त्याच्यानंतर मग गाड्या बोलवल्या जातात. गाड्या बोलवून सगळे एकत्र येऊन मग ती गाडी सकाळी इथून आमच्या गावाकडून देवला निघते. देवला संध्याकाळी मुक्काम असतो. तिथे एका ठिकाणी सगळा प्रोग्राम असतो, जेवण्याचा, खाण्याचा, राहण्याचा सगळा. आदल्या दिवशी आम्ही जातो. दुसऱ्या दिवशी तिथला दिंडीचा म्हणजे महाराजांच्या आगमनाचा दिवस ठरला असतो. त्या दिवशी ती दिंडी निघते आणि तिथनं त्या दिवशी त्याच देहूमध्ये गावात राहते. दुसऱ्या दिवशी तिथनं मग आकुर्डीला मुक्काम असतो आमचा, म्हणजे आमच्या दिंडीचा. एकत्र सगळे आपले नाचत गात वाजवत सगळे आम्ही एकत्र ह्याला आकुर्डीला जातो दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतरनं मग तिसऱ्या दिवशी तिथून दिंडी निघते आणि हडपसरला येते. हडपसरला गाडतळावर एक असंच मोठं स्पार्क आहे. त्या पार्कामध्ये 2 दिवस मुक्काम असतो. तिथनं संध्याकाळी सगळं जेवणं खावणं सगळे व्यवस्थित होतात. भजन होतं. सगळे एकत्र येऊन मस्तपैकी भजन करतात, झोपतात. सकाळी उठून नाश्ता आंघोळ्या पाणी करतात. सगळे सकाळी उठले की चहा पाणी करून रस्त्याला लागतो. मग जिथं मिळेल त्या ठिकाणी आपलं नाश्ता पाणी करायचं. मग ठरलेल्या ठिकाणी जेवण असतं दुपारी. जेवण झालं की मग दिंडीच्या म्हणजे पालखीच्या नंबरला लागायचा. आमचा 199 नंबर आहे आमच्या दिंडीचा. मग प्रत्येक दिंडी आपापल्या मार्गाने चालत असते. त्याच्या पाठी मग नंबराने आम्ही जातो असतो. दिंडीला आमच्या जेवण म्हणजे असे जे भाविक असतात देणारे, अन्नदान करणारे ती देतात. काही ठिकाणी जर नसेल तसं तर मग दिंडी चालक आहे. दिंडी चालक आपल्या पदार्थ खर्च करतो काय. आणि रस्त्याने बी लोक बहुत म्हणजे असं अन्नदान करतात. ती दिंडी म्हणजे एक स्वर्ग सुखासारखं काम आहे. काय म्हणले त्याला, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बरोबर आहे नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जे हितं मिळतं ते स्वर्गात सुद्धा नसेल असं आम्हाला अनुभवायला ते. आणि हे 15-20 दिवस कसं जाते हे आम्हालाच आमचं कळत नाही. आता ह्यातलं हेच संदेश घेऊ की तुम्ही धार्मिक व्हा. काय भगवंतावर विश्वास ठेवून तुम्ही परमार्थाच्या मार्गाने चाला. तुम्हाला कुठंच कमी पडणार नाही. जर तुम्ही असं वाहत गेला तर आपल्या ह्या धर्माचा म्हणा किंवा आपल्या देशाचा म्हणा भवितव्य धोक्यात आहे. सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. सगळं त्याच्यावर. माझे स्वतःचे आज मी सगळं पेराचं टाकून घरनं आलो निघून. त्या ट्रॅक्टरला सांगितलं ती माझं पेर तुझं आलं काय असेल ती बघल. त्यांनी सगळं पेरलं, सगळं उगवून आलं आहे. आम्ही दोघं नवरा मंडळीत बसली. आम्ही दोघं नवरा बायको दोघं पण आलाय. तुम्ही कुठून आलाय तुम्ही? आम्ही शिरसूर गाडीखेल गाव आहे आमचं. शिरसाई दिंडी शिरसुपर गाव गाडीखेल आहे आमचं. कुठल्या जिल्ह्यात येतं? बारामती आपलं पुणे जिल्ह्यात. बारामती तालुका आहे. 20 किलोमीटर येत ना असेल. हां 20 किलोमीटर.
PSI बारामती PI पोलीस इन्स्पेक्टर बारामती ग्रामीणचं या ठिकाणी आगमन झाले. बारामती मेडिकल फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर लक्ष्मणराव बोनकुले तसेच त्यांचे सहकारी यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच API राहुल पाटीलसाहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही बारामती मेडिकल फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत. तसेच अनिल जुगल साहेब सार्वजनिक बांधकाम बारामती यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बारामती मेडिकल फाउंडेशनच्या वतीने त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. वारी काहीतरी 30-35 वर्ष झालं असेल म्हणजे अंदाजी माहिती नाही. वय किती आहे तुमचं? वय 92-93 आहे. त्या वयात तुम्ही चालताय अजून? हां चालतं. दुखत नाहीत का पाय? त्यानं चालली होते. त्यानं चालली होते. सगळ्या काय गोष्टी करून घ्यायच्या त्यानं करून घेते. आपल्या स्वाध्यांचं काही नाही. इथून घरला जाईन म्हणा तो स्वाधीन नाही. तेरकर दिंडीचा तोपदार उस्मानाबाद जिल्हा तेरकर दिंडी 8 नंबर मराठवाड्यात आला तुम्ही? मराठवाड्यातून. गावात होत नव्हतं.